तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. अतिशय छान दाखवला त्यांनी आजचा रिव्ह्यू. या गौरीचे बाबा आले तिला भेटायला आणि तिला त्यांच्या घरच्या सत्यनारायण पूजेचं सुद्धा आमंत्रण द्यायला आलेत ते. सुरुवातीला आपण बघतोय गौरी खूप गोड दिसत असते, तेव्हा आबा म्हणते, अगो काय गोड दिसतेस मामी तू, आज तर मामाची विकेट गेलीच म्हणून समज. आबा तिला आता काळात टीत लावते असं मागे तिच्या कानाच्या. तेव्हा ही गौरी म्हणते, तुझा विश्वास आहे आबा या गोष्टींवर? आबा म्हणते, नाही ग, पण कधी कधी मम्मा करते असं माझ्यासोबत, म्हणून मग मलाही तुझ्यासोबत असं करावंसं वाटलं. आबा म्हणते, अगं खरंच आज ना मामाची विकेट जाणार आहे. आता ही गौरी म्हणते, अगं आबा काय? तेव्हा आबा म्हणते, चालतं ना ग आपल्या दोघींमध्ये असं चिडवलेलं. गौरी म्हणते, कोणी ऐकलं ना तर तुझी काही खैर नाही हा आबा. आबा म्हणते, हो ना, मामा सारखा चिडचिड करत असतो, तू त्याला चेंज कर हं. आणि बाहेर आता सत्यनारायणाच्या पूजेची तयारी त्यांनी दाखवली आहे. मॅडम खूप खुश असतात, त्या बसलेल्या असतात इथे अभिमन्यू सरांच्या सोबत आणि अभिमन्यू सर गौरीला बघतात तेव्हा खरंच ते बघतच राहतात. आता गौरी बाहेर आल्यावर मॅडम खुश होतात आणि म्हणतात, तनू तनू आली, तनू ये बस, पूजा 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 प्रसाद. मॅडम खूप खुश असतात प्रेक्षकांनो. आता त्यांनी या सरांचा हात गौरीच्या हातात दिलाय आणि म्हणतात, चला चला पूजा बस बस इथे, पूजा बस. मॅडमला सगळं कळतं, पण त्यांना बिचाऱ्यांना काय प्रॉब्लेम आहे त्यांचा त्यांनाच माहिती. कशामुळे त्या अशा झाल्या आहेत ते आता आपल्याला कळेलच म्हणा हळूहळू. असो, तर आता इथे सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात झाली आहे आणि हा बघा कसा शेखर सुतकी चेहरा करून बसलाय बिचारा, कारण त्याच्या बहिणीचं सगळं स्वप्नच राहिलं ना. असो, तर आता इथे गौरी आणि अभिमन्यू सरांची सत्यनारायणाची पूजा दाखवली आहे. आबा खूप खुश असते आणि आता पूजाही त्यांनी असं लवकरच आवरली आहे आणि आता छान दाखवलंय त्यांनी सगळं. गौरी त्यांच्याकडे बघते, ते त्यांच्याकडे बघतात. मॅडम अशा हात जोडून उभ्या आहेत. अधूनमधून सर गौरीकडे बघतात आणि गौरीने डोळे लावून देवाला प्रार्थना केली आहे. पण आता गुरुजींनी पूजा झाल्यावर निरोप घेतलाय. अभिमन्यू सर आणि गौरी दोघेही जण मॅडमला नमस्कार करतात आणि आता मॅडमनी त्या गौरीच्या डोक्यावर असा हात ठेवलाय आणि तिला तनू म्हणतात त्या आणि दोघांनाही आशीर्वाद देतात मनापासनं. प्रेक्षकांनो, गौरीला प्रश्न नसेल पडत का की या मला तनू का म्हणतात म्हणून. असो, तर आता आबा प्रसाद देते मॅडमला. मॅडम आता प्रसाद देतात आणि अभिमन्यू सरांना म्हणतात, प्रसाद भरव तिला भरव. आणि आता हे सगळं बघून अर्पिताला का त्रास होतोय कोणास ठाऊक. अर्पिताला तर विनाकारणच विलन केलं बिचारीला. एवढी गोड आहे ती अर्पिता स्वभावाला आणि विनाकारण तिला विलन करून ठेवलंय. असो, तर आता गौरीच्या बाबांची एंट्री त्यांनी दाखवली आहे. मॅडम अभिमन्यू सरांना म्हणत असतात, तू भरव. मग अभिमन्यू सरांनी भरवल्यानंतर गौरीला म्हणतात, तू पण भरव, आता त्याला भरव. आणि मग गौरी सुद्धा प्रसाद भरवते अभिमन्यू सरांना. असो, तर आता ते गौरीचे बाबा असे वाकून बघत असतात घरामध्ये. अर्पिताला असं वाटतं की डिलिव्हरी बॉयच आलाय. खरं तर असं वाटणं एवढं स्वाभाविक नव्हतं. असो, पण आता म्हणजे लक्ष जातं अभिमन्यू सरांचं. अभिमन्यू सर म्हणतात, मॅडम तुम्ही आता आत जा हं. आभाला सांगतात ते, आभा मॅडमला आत घेऊन जा. आणि आता ते गौरीच्या बाबांना म्हणतात, या ना बाबा प्लीज. अभिमन्यू सर त्यांना या न बसा ना बाबा असं आग्रहाने म्हणतात. तर आता तिचे बाबा आत आलेले आहेत बरं का प्रेक्षकांनो. आल्या आल्या गौरी पटकन तिच्या बाबांच्या जवळ जाते आणि विचारपूस करते, बाबा तुम्ही कसे आहात. तिचे बाबा पण विचारतात, बेटा तू कशी आहेस. आणि दोघांचेही डोळे जरा पाणावतात. खूप दिवसानंतर भेटलेत ना दोघं बापलेक, त्यामुळे गौरी तिच्या बाबांना डोळे भरून बघत असते. आता हे अभिमन्यू सर अर्पिताला म्हणतात, अर्पिता पाणी आण ग. आता अर्पिता काही न बोलता तिथून चुपचाप निघून जाते. तिची इच्छा नसते गौरीच्या बाबांना पाणी वगैरे देण्याची सुद्धा. अभिमन्यू सरांना ते खटकतं, पण यावेळेला आभाने पटकन सगळं व्यवस्थित मॅनेज केलं हं. आभा म्हणते, मामा मी आणते पाणी. आता आभा पाणी आणते आणि गौरीच्या बाबांना पाणी देत असते. तेव्हा ते म्हणतात की मुलीच्या घरचं पाणी प्यायचं नसतं ना वडिलांनी. आता ते अभिमन्यू सर म्हणतात की बाबा आता त्या सगळ्या जुन्या समजुती झाल्यात, तुम्ही दमून आला असाल ना, पाणी घ्या बरं. मग आता ते पितात पाणी. थोडेसे जरा भांबावलेले आहेत बिचारे, एवढं मोठं घर बघितलंय त्यांनी. तर गौरी मात्र सतत तिच्या बाबांकडे डोळे भरून बघत असते. अभिमन्यू सर त्यांना सांगतात की आजच आमची सत्यनारायणाची पूजा झाली आहे, दर्शन घ्याल का बाबा. आता ते गौरीचे वडील तिथे दर्शन घेतात आणि देवाला मागतात की देवा माझ्या गौरीला या घरात सुखाचं ठेव. दर्शन घेऊन ते पुन्हा जागेवर बसतात आणि आभा आता त्यांना प्रसाद देते. अभिमन्यू सर म्हणतात, प्रसादाला नका नाही म्हणू बाबा. मग आता ते घेतात तीर्थप्रसाद आणि मग म्हणतात की
मी ना गौरीसाठी खरवस आणला होता. आमच्या घराच्या जवळच एक हलवाई आहेत ना, त्यांच्याकडे खूप छान खरवस मिळतो. माझ्या गौरीला फार आवडतो खरवस. आता गौरी खूप खुश होते आणि अभिमन्यू सर म्हणतात, द्या ना मग तुमच्या हाताने, आणलाय ना तुम्ही तिच्यासाठी. मग आता तिचे बाबा त्यांच्या हाताने गौरीला तो खरवस भरवत असतात आणि गौरी आता आपल्याला इमोशनल झालेली दिसते. प्रेक्षकांनो, आता अभिमन्यू सरांकडे बघतात ते आणि म्हणतात, लग्नाच्या दिवशी जे काही झालं ना, आमच्याकडनं चुकून तुम्हाला खूपच कमी जास्त बोललं गेलं हो, खरंच माफ करा आम्हाला. अभिमन्यू सर म्हणतात, अहो नाही, माफी नका मागू. त्या दिवशी जे काही घडलं तो गैरसमज होणे स्वाभाविक होतं. काय आहे ना, की तुम्ही प्लीज माफी वगैरे नका मागू, माझ्या मनात असं काहीही आलेलं नाही आहे. आता गौरीचे वडील जरा विचार करतात आणि मग लगेच म्हणतात, की बरं येतो हं मी. अभिमन्यू सर पटकन उठून उभे राहतात आणि म्हणतात, काय झालं बाबा, तुम्हाला काही बोलायचं आहे का? कारण ते गौरीचे बाबा असे इकडे तिकडे बघत असतात ना, तर अभिमन्यू सरांना असं वाटतं की यांना काहीतरी बोलायचं आहे म्हणून. मग ते म्हणतात, की हो, आमची अशी इच्छा होती की आमच्या घरी तुम्ही मांडव परतनीसाठी याल का? बघा, तुम्हाला वेळ काढून येता आलं तर. खरं तर गौरीच्या बाबांनी हा निर्णय एकट्याने घेतलाय प्रेक्षकांनो. मला नाही वाटत गौरीची आई यामध्ये सामील असावी. अभिमन्यू सर त्यांना हसून उत्तर देतात, की हो, येऊ ना आम्ही नक्की. आता ते म्हणतात, बरं निघतो हं मी, येतो. असं म्हणून गौरीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि पुन्हा एकदा गौरीचा निरोप म्हणजे छान असं गौरीला डोक्यावरनं वगैरे तिच्या हात फिरवतात आणि निघतात. अभिमन्यू सरांना असं वाटते की आपण हो म्हणलो तर खरी, पण आता असो प्रेक्षकांनो. आता गौरीचे बाबा तिथून निघालेत, पण आता हा काका बघा कसं जेवायला बसलाय आणि त्या काकूला म्हणत असतो, झालंय माझं, आता मला नकोय. काकू नेलपेंट लावतायत. काकू म्हणतात, की ओ तुमचं झालं असेल ना तर ते ताट धुवून ठेवा, माझं सगळं आधीच आवरून झालंय किचनमधलं. आता तो काका म्हणतो, दादा कुठे गेलाय ग? आता ही लगेच म्हणते, अहो हळू बोला ना जरा, दादा गौरीच्या घरी गेलेत मांडव परतनीचा आमंत्रण देण्यासाठी. आता काकाला लगेच ठसका लागतो जोरात. ही काकू म्हणते, अहो काय झालं तुम्हाला, जरा हळू बोलत जा ना, काय चाललंय? आता ते म्हणतात, काका अगं काय बोलते शोभा, तुला कळतंय का काही? तर आता ही काकू म्हणते, बरोबर बोलते मी, तुम्हाला ना काही कळतच नाही. आता तो काका म्हणतो, अगं पण त्या वहिनींना मान्य नाही ना हे सगळं, आणि तो मास्तर इथे आला तर पुन्हा माझी तारंबळ होईल ना, त्याचं काय? ही काकू म्हणते, एवढं काय त्याच्यात, थोड्या वेळासाठी बाहेर जा ना, इतकं तर चालतंय. आणि काय आहे ना, आपल्याला या दोन्ही फॅमिलीमध्ये जरा जवळीक निर्माण करावीच लागेल. आपल्याला पैसे हवेत की नको? आणि आता काकू लगेच रडायला लागते. म्हणजे हा काका म्हणतो, अगं शोभा हे कसं जमणार आहे सगळं? मग आता ती काकू या काकाला रडून दाखवते आणि म्हणते, कसं ना असं रडायचं? अहो आमचा खूप खर्च झाला गौरीच्या लग्नामध्ये, काय सांगावं तुम्हाला, खूप हालाखीची परिस्थिती आहे आमची. म्हणजे आता हे सगळं ती अभिमन्यू सरांसमोर रडून दाखवणार आहे प्रेक्षकांनो, अशी ऍक्टिंग करणार आहे की हे खूपच बिचारे, यांच्याकडे 1 रुपया पण नाहीये आणि गौरीच्या लग्नामुळे हे जरा आतमध्ये आलेत, असं ती रडून दाखवणार आहे अभिमन्यू सरांना, जेणेकरून अभिमन्यू सर हिला पैसे देतील आणि हिची चांगली चंगळ होईल, असं काहीतरी हिचा प्लॅन आहे. बट आय डोंट थिंक सो की हा प्लॅन वर्क करेल, म्हणून बघूयात पुढे काय काय घडतंय ते. आता काका म्हणतो, शोभा कसली हुशार आहेस ग तू? आता ती शोभा म्हणते, मग मी आहेच हुशार, आणि पैसे कमवायचे असतील तर एवढी हुशारी नको का दाखवायला, ते ताट धुवून ठेवा आता जेवण झालं असेल तर, अशी ती काकू त्या काकाला म्हणते. असो, आता शोभा काकूपेक्षा एक इंटेलिजंट पर्सन आहे, तो म्हणजे अभिमन्यू सरांच्या घरात हा शेखर. आता शेखर अर्पिताच्या भोळेपणाचा पूर्ण फायदा घेत असतो. आता ती अर्पिता तिथे चक्रा मारतीये खोलीमध्ये आणि हा कपड्यांच्या घड्या घालता घालता त्या अर्पिताच्या डोक्यात काहीतरी तिसरंच घालतोय. शेखर म्हणतो, काही नाही ग, हे सगळा प्लॅन आहे, अगं मांडव परतनीला वगैरे कशाला जायचंय? आता अर्पिता म्हणते, अहो आता घरी बोलवलंय ना त्यांनी त्याच्यात काय वावगंय? शेखर म्हणतो, अगं वावगं काय वावगं, अगं सगळंच वावगंय. मग आता ही अर्पिता म्हणते, काय बोलताय तुम्ही शेखर, मला काही समजत नाहीये, मी जाऊ का? शेखर म्हणतो, चालली कुठे, थांब जरा. अगं त्या पाचपुतेंची ना नियत खूप खराब आहे, तुला माहिती नाही? हे सगळं करण्याच्या मागे ना त्यांचं काहीतरी मोठं प्लॅनिंग आहे, प्लॅनिंग. आता ही अर्पिता म्हणते, काय बोलताय तुम्ही, कसलं प्लॅनिंग? शेखर म्हणतो, अगं कसलं प्लॅनिंग म्हणजे? आता शेखर अर्पिताला कपड्यांच्या घड्या घातलेल्या आहेत ना त्यात दाखवतो आणि म्हणतो, हे कपडे कसे व्यवस्थित शिस्तीत दिसत आहेत की नाही अर्पिता, बघ. आणि तसेच ते सगळं सुद्धा अगदी शिस्तीत करणार आहेत, सगळं सुमडीत करतायत, कळणार नाही कोणाला, असं म्हणजे कळतंय का तुला?
म्हणजे हे सगळं जोवर आपण घडी उघडून बघणार नाही ना तोवर आपल्याला काही कळणारच नाहीये. आता त्या अर्पिताला काय मला पण समजेना नेमकं काय बोलतोय हा. आता ती अर्पिता म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, कपड्यांच्या घड्यांचा आणि दादाच्या लग्नाचा काय संबंध आहे. आता तो शेखर म्हणतो, तू पण ना अर्पिता, तुला काही कळतच नाही. हे बघ तुला स्पष्ट सांगू का. अर्पिता म्हणते, अहो तुम्हाला इस्त्रीवाला आवडत नाही का, आपण इस्त्रीवाला बदलायचा का. आता हा शेखर म्हणतो, इस्त्रीवाला नाही का बाई, मी पाचपुतेबद्दल बोलतोय. अगं ते पाचपुते आहेत ना, ते चॅप्टर आहे. मी तुला सांगतो त्यांचं ना खूप मोठं प्लॅनिंग आहे हे सगळं करण्याच्या मागे. पैसे उकळायचे धंदे आहेत त्यांचे, बाकी काही नाही. अर्पिता, आपला दादा आहे ना तो खूप भोळा आहे. जादूगार कसे असतात म्हणजे भूल टाकतात समोरच्यावर आणि समोरच्याच्या खिशातले पैसे आपल्या खिशात घालतात, तसेच हे पाचपुते. म्हणजे काय तिचं नाव, ती आपल्या घरात आहे ना ती. आता अर्पिता म्हणते गौरी. आता लगेच हा शेखर म्हणतो, ती गौरी तर कसाही आहे कसाही. अगं ती आपल्या दादाला कापल्याशिवाय राहणारच नाही अर्पिता. मला तर हल्ली तिच्या डोळ्यातही आकडे दिसायला लागले ग. बघ ना तिच्या आडनावात पण आकडे आहेत, पाचपुते. आता काहीतरी बोलायचं म्हणून बोलताय ते शेखर, असं नाही वाटत एका प्रेक्षकांनो. आता तो उगाचच तिला म्हणतो, आपले दादा बघ किती साधे, कोण कुठली ती मुलगी किती वर्षापूर्वी आपल्या दादाला फसवून गेली. दादा तर बिचारे अजूनही तिला एवढं उराशी बाळगून आहेत ग. आता हां ठीक आहे, दादा माझ्याबरोबर नाही वागत चांगले, पण त्याच्यामुळे माझी बहीण रागिणी गेली की नाही घर सोडून. आता तुला सांगतो मी, तरीसुद्धा ते आपले दादा आहेत ग, त्यांना आपण जपायला हवं की नाही. आपण नाही जपणार तर कोण जपणार दादांना. मग म्हणून तुला सांगतोय की जरा बघ बाई, दे लक्ष. तुला सांगतो मी, आपले दादा आहेत ना त्या पोरीच्या जाळ्यात गुरफटून जातील. मग काही काही खरं नाही ग, काही खरंच खरं नाही ग. म्हणजे थोडक्यात काय प्रेक्षकांनो, या अर्पिताला काहीतरी आपलं तिचं डोकं चेंज करायचं आणि भांडणं लावून द्यायचे घरात, हे सगळं चालू आहे शेखरचं. आणि अगदी एक्झॅक्टली तसंच झालं बरं का. अर्पिता आता जाते एकदम तावातावाने अभिमन्यू सरांच्या खोलीत. मी जाऊन बोलते दादाशी असं म्हणून ती निघाली आणि शेखर पण तिच्या मागे मागे जातो. काय बोलते अर्पिता हे सगळं ऐकण्यासाठी. आणि बघा हा प्रेक्षकांनो, या शेखरच्या मनासारखंच होतं अगदी. अभिमन्यू सर अर्पिताला खूप बोलतात कारण अर्पिता वागतेच तशी. तर आता होतं काय, अर्पिता जाते अभिमन्यू सरांच्या खोलीत, तर त्याआधी गौरीचं आणि अभिमन्यू सरांचं बोलणंच सुरू असतं. गौरी अभिमन्यू सरांना म्हणत असते, सर तुम्ही असं जायचं नाही हां खोलीत ना, आता तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना, म्हणून तर मी पूजेला बसले होते. तुम्ही जाऊ नका, तुम्ही इथेच झोपा. आता तेवढ्या तिथे अर्पिता येते. अभिमन्यू सर काहीच उत्तर देत नसतात गौरीला. अर्पिता म्हणते, काय रे दादा, आज तू पुन्हा बाहेर झोपणार आहेस का. ही खोली काय या महाराणीला दिलाय का आनंद म्हणून. आता लगेच अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, अर्पिता काय बोलतेस तू. आता अर्पिता म्हणते, अरे दादा असं काय करतोस, ही तुझी खोली आहे ना, तू झोप ना इथे. गौरी म्हणते की अहो अर्पिता ताई, मी पण त्यांना तेच सांगत होते की तुम्ही असं बाहेर झोपू नका, मला असं बरं वाटणार नाही. आता अर्पिता गौरीकडे न बघता बोलते, तुला कळत नाही का ग, मी तुझ्याशी बोलत नाहीये, कशाला उगाचच लवचटासारखं मध्ये मध्ये बोलतेस ग. शेखर आता बाहेर ना ऐकतोय बरं का यांचे बोलणे. आता अभिमन्यू सर पुन्हा ओरडतात, अर्पिता काय बोलतेस. अर्पिता म्हणते, अरे दादा चुकून झालंय ना तुमच्या दोघांचं लग्न, मग हिला झोपू दे ना आबाच्या खोलीमध्ये. असं म्हणून ती आता गौरीचा हात ओढत असते. तेव्हा अभिमन्यू सर गौरीचा हात दुसरीकडनं पकडतात आणि म्हणतात, थांब अर्पिता. अर्पिता आता अभिमन्यू सरांकडे बघतच राहते. अभिमन्यू सर आता अर्पिताला म्हणतात, अर्पिता ती बायको आहे माझी, तुझी वहिनी आहे ती. या घरामध्ये तिच्यासोबत प्रेमाने आणि आदरानेच राहायचं. तुझ्यापेक्षा ती लहान आहे हे कळतंय ना तुला अर्पिता. तरी सुद्धा तुमच्यातलं जे नातं आहे ना, त्याच नात्याचा मान तिला मिळाला पाहिजे अर्पिता. अर्पिताला हे सगळं असह्य होतंय अभिमन्यू सरांशी म्हणजे असं अभिमन्यू सरांचं बोलणं. आता ही अर्पिता म्हणते, दादा अरे पैशासाठी नाटकं करते ही, सगळे आपल्याला लुटायला आली आहे ती. या सगळ्या पोरी आहे ना अशाच असतात, आधी श्रीमंत चांगला पोरगा पाहतात आणि मग त्यांना, आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात अभिमन्यू सर म्हणतात, अर्पिता काय बोलतेस तू, कळतंय का तुला. अगं मला फूस लावून लग्न करायला माझ्याशी, मी काही 20 वर्षाचा कॉलेजमधला तरुण नाहीये आणि ती काही घुसली नाहीये आपल्या घरात. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न करून मी तिला घरात आणलंय. आणि तिसरा मुद्दा म्हणजे तिचा जो काही प्लॅन असेल, जो काही उद्देश असेल ना तिचा, तो सगळं बघून घ्यायला मी समर्थ आहे, त्याची काळजी तू करू नकोस. आणि पुन्हा आमच्या लग्नाबद्दल आणि माझ्या बायकोबद्दल मला चुकीचं ऐकून घ्यायचं नाही अर्पिता.
अभिमन्यू सर गौरीची साईड घेतात, त्यामुळे अर्पिता खूप रडते आणि आता हर्ट होऊन तिथून निघून जाते. तिला खूप त्रास होतोय, म्हणजे अभिमन्यू सरांनी गौरीची बाजू घेऊन तिला रागवलंय म्हणून, पण तिचं वागणं चुकतंय हे तिला कळतच नाहीये. असो, आता ती त्या खोलीतून निघून जाते बरं का राग आणि शेखर तिच्या आधी जाऊन पोहोचतो बेडरूममध्ये पळत पळत. मग आता अर्पिता रडत असते आणि शेखर म्हणतो, काय गो, काय झालं तुला? आता ही अर्पिता झालेला सगळा प्रकार शेखरला सांगते. आता शेखर म्हणतो, नको रडूस अर्पिता, अगं नको रडूस, बघितलंस का, तुला म्हटलं होतं ना मी हे सगळं असं होईल म्हणून. आता अर्पिता म्हणते, हो अहो, पण बघा ना दादा मला किती बोलला तिच्या समोर. आता ती रडायला लागते पुन्हा. तर लगेच शेखर म्हणतो, अर्पिता आता आपण इथे राहायचं नाही, चल, माझ्या बायकोचा अपमान तो माझा अपमान, चल बरं आपण ताबडतोब घराच्या बाहेर जाऊ. अर्पिता म्हणते, अहो पण असं कुठे निघून जायचंय आपण अर्ध्या रात्री, कुठे जाणार आहोत आपण? आता लगेच शेखर म्हणतो, आपण कुठेही जाऊ, ते काही मला माहिती नाही, पण मी आता तुझा अपमान काही सहन करणार नाही बरं का अर्पिता. अर्पिता म्हणते, अहो नाही, आपण असं नाही जाऊ शकत, दादाला असं आपण एकटं सोडून कसं जायचं? शेखर म्हणतो, नाही नाही, त्यांचं ते बघून घेतील, तू चल बरं. आता अर्पिता म्हणते, अहो शांत व्हा ना जरा. मग लगेच शेखर शांत पण होतो, उगा नाटकं करतोय आणि म्हणतो, बरं बरं तू म्हणतेस ना, तर नाही जाऊयात आपण या घरातून, पण तुझा अपमान झालेला मी सहन करणार नाही अर्पिता, सांगून ठेवतो तुला. अर्पिता म्हणते, बरं तुम्ही शांत व्हा, मी आपल्या दोघांसाठी छान कॉफी करून आणते. अर्पिता तिथून गेल्यानंतर शेखर आता पुन्हा एकदा रागिणीला फोन ट्राय करतो. तो सतत फोन ट्राय करतोय रागिणीला, पण काही केलं फोन काही लागत नाहीये रागिणीचा, अजूनही फोन स्विच ऑफच येतोय तिचा. शेखर वैतागतो आणि म्हणतो, काय आपलं तुम्ही संपर्क करताय तो बंद आहे म्हणे, फोन बंदच आहे अजून हिचा फोन, असं म्हणून वैतागत असतो. आता इकडे गौरी म्हणते, थांबा सर, तुम्ही आत्ताच म्हणालात ना की आपलं देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालंय, मग तुम्ही आता या खोलीच्या बाहेर जाऊ शकत नाही. आता अभिमन्यू सर थांबतात गौरीच्या आग्रहास्तव आणि म्हणतात, ठीक आहे, हे घर माझं, या घरामध्ये मी हवं तिथे झोपू शकतो, पण तुला दिलेला शब्द मी मोडणार नाही. आता बहुतेक तरी अभिमन्यू सर तिथेच थांबणार असं दिसतंय. तर आता आजचा भाग त्यांनी संपवलाय आणि ते क्लचरची जी गंमत आहे ना, ती उद्या ते दाखवणार आहेत प्रेक्षकांना, जो त्यांनी काल प्रोमो दाखवला होता, आज काही त्यांनी ते दाखवलेलं नाहीये. तर उद्याच्या भागात आपण बघणार आहोत अभिमन्यू सरांची जरा कॉलेज समोर फजिती होते. गौरीने ते क्लचर त्यांच्या शर्टला लावलेलं असतं, जे त्यांना कळतच नाही, आणि सर जेव्हा लेक्चर घ्यायला लागतात तेव्हा ते गौरीला लक्षात येतं आणि गौरी त्यांना थांबवते, सर. आणि आता बघूयात प्रेक्षकांना उद्या काय धमाल घडणार आहे या गमतीची. पण मला तरी वाटतं रागिणी आल्यावर अभिमन्यू सर आणि या गौरीचं लग्न नक्की एक्सपोज होणार आहे कॉलेजमध्ये. तुमची काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्हा सगळ्यांना आजच्या नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात उद्या रात्री पुन्हा एकदा, तोपर्यंत धन्यवाद.